तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण 17,000 पेक्षा जास्त जी पोलीस भरतीची आपली भरती निघालेली आहे त्यासाठी अतिशय संभाव्य असणारे आपण जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। आणि सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी दिसून येतो की महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालयांची संख्या किती आहे असा। आता या सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची मी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहोत विद्यार्थ्यांनो, स्किप करू नका व्हिडिओला, खूप महत्त्वाची माहिती आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो की आपण जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते की जिंदगी बॅच लॉन्च केलेली आहे। पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असणारी ही बॅच आहे। या बॅचमध्ये सर्वांनी नक्कीच एनरोल करायचं आहे, कारण या बॅचमध्ये जे आहे अतिशय महत्त्वाचे आपल्याला सर्व परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। सांगेल या ठिकाणी फीस आहे या बॅचला जॉईन करण्याची 1499 अशी। आता ही बऱ्याच विद्यार्थ्यांना फीस जास्त वाटू शकते, आता त्यांना या ठिकाणी मी त्यांचं उत्तर देणार आहे विद्यार्थ्यांनो। तर ते या ठिकाणी पाहून घ्या की आपल्या समोर जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी की प्रत्येक विषयाला अलग अलग आपले टॉपचे जे शिक्षक आहे ते आपण हायर करणार आहोत। जसे की सर्वांनाच माहित आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला गणित विषय जो असतो तो 25 गुणासाठी दिलेला असतो, तसेच बुद्धिमत्ता 25 गुण असते, तसेच मराठी व्याकरणसाठी ही 25 गुण दिलेले असतात, जी के व चालू घडामोडी यांसाठी 25 गुण असतात। आणि एकूण जर आपण पाहिले तर 100 गुणाची लेखी परीक्षा असते, सर्वांना माहीत आहे। टाइम आपल्याला दिलेला असतो 90 मिनिटे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे की सर्व विषयासाठी आपण जे आहे टॉपचे 4 ते 5 शिक्षक हायर करणार आहोत। जसे की विद्यार्थ्यांनो यामध्ये 3 जे आहे आपल्याला शिकवण्यासाठी टॉपच्या मॅडम असतील, आणि त्या कारणास्तव आपण जे फीस ठेवलेली आहे 1499 ही ठेवलेली आहे। तर सर्वांनी या बॅचमध्ये आहे एनरोल नक्कीच करायचं आहे, कारण हे जे अलग अलग विषय आहेत विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रत्येक विषयासाठी अलग टीचर्स असणार आहेत शिकवण्यासाठी। एनरोल नक्कीच करायचं आहे करण्यासाठी। आणि या बॅचेसचा जो कालावधी आहे विद्यार्थ्यांनो, मिनिमम आपल्याला या ठिकाणी 4 महिन्याचा मिळेल। जास्त वाढू शकतात पण कमी होऊ शकणार नाही, 4 महिन्याचा कालावधी राहणार आहे। एनरोल या बॅचेसमध्ये करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो की आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्या नंतर एक आपली जी आहे या बॅचमध्ये जे आहे ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला ही लगेच बॅच लॉन्च करायची आहे, कारण परीक्षा आलेलीच आहे। त्या कारणास्तव सर्वांनी यामध्ये एनरोल नक्कीच करायचं आहे। आता सुपर क्लासला सुरुवात करूया, आणि सर्वात पहिला जो प्रश्न आपल्या समोर आहे तो कव्हर करूया की तो काय आहे। तर घेऊया या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर सर्वात पहिला असा आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहेत 7, 8, 10 किंवा 5। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे। एकूण 10 एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस आयुक्तालयाची एकूण संख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी कुकडी, पवना, नीरा ह्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। 3 नद्या दिलेल्या आहेत, एक आहे कुकडी, दुसरी पवना व तिसरी नीरा। ऑप्शन्समध्ये आहेत कृष्णा, गंगा, रावी किंवा पूर्णा। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। कृष्णा नदीच्या कुकडी, पवना, नीरा ह्या सर्व उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की कारंजी आणि तेरणा ह्या ज्या 2 नद्या आहेत, आता खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या असताना आपल्याला दिसून येतात ते विचारलेलं आहे। कारंजी, तेरणा, मांजरा, गंगा, रावी किंवा कृष्णा। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे। मांजरा नदीच्या जे आहे कारंजी तसेच तेरणा ह्या एक उपनद्या असताना आपल्याला दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, चेरापुंजी या ठिकाणचे स्थानिक नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे। ठिकाण आहे चेरापुंजी हे अतिशय प्रसिद्ध। तर ऑप्शनमध्ये रोहता, कोहरा, सोहरा किंवा या ठिकाणी मोहरा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे। सोहरा असे जे आहे चेरापुंजी या ठिकाणचे स्थानिक नाव असलेले आपल्याला दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोण आलेले होते? दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे व्यापार करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीज, डच, ब्रिटिश किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पोर्तुगीज जे विद्यार्थ्यांनो आहे सर्वप्रथम भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले होते। तर घेऊया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे आपल्याला विचारलेलं आहे. स्पेशली विधिमंडळ राजधानी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे? विशाखापट्टणम, कर्नूल, अमरावती किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. अमरावती ही जी शहर आहे किंवा जे शहर किंवा जिल्हा आहे तो जो आहे विधिमंडळ राजधानी आंध्र प्रदेश या राज्याची असलेली दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की लोकसभेला संसदेचे कोणते सभागृह म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. सभागृह आहे लोकसभा. तर यास लोकप्रिय, कायमस्वरूपी, पारंपरिक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे आणि 1 म्हणजेच या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तर आहे लोकप्रिय असे लोकसभेला संसदेचे सभागृह म्हणताना आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पैसे छापण्याचा जो कारखाना आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पैसे छापण्याचा कारखाना नाशिक, नागपूर, जालना, पालघर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पैसे छापण्याचा किंवा चलन निर्मितीचा कारखाना असताना आपल्याला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे ते सांगायचं आहे. जिल्हा आहे कोल्हापूर. तर सिंहगड, पन्हाळा, रायगड किंवा सुवर्णदुर्ग. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. पन्हाळा हा जो किल्ला आहे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेला आपल्याला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे विधान जे आहे कशा प्रकारचे आहे ते सांगायचं आहे. सभागृह राज्यसभा हे आहे. जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधान पूर्णतः बरोबर किंवा चूक किंवा अर्ध बरोबर किंवा संपूर्ण चूक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पूर्णतः बरोबर म्हणजेच राज्यसभा हे जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असताना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया काय आहे. भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती कलमांचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सध्या विचारलेलं आहे की संविधानामध्ये एकूण किती कलमे आहेत. 447, 450, 460 किंवा 420. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच 447 कलमांचा जो समावेश आहे संविधानामध्ये सध्या असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या भागामध्ये? स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचारलेले आहे. 8, 7, 10 किंवा 5. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 10 अभयारण्याचा जो समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी संघराज्य पद्धतीमध्ये सामान्यतः कशा प्रकारचे विधिमंडळ असते ते आपल्याला सांगायचं आहे. पद्धत आहे संघराज्य पद्धतीमध्ये एकगृही, द्विगृही, बहुगृही किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. द्विगृही विधिमंडळ जे आहे संघराज्य पद्धतीमध्ये सामान्यतः असताना आपल्याला दिसून येत असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी संविधानामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार विधान परिषद, संसद, विधानसभा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारतीय संसद यांच्याकडे संविधानामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे किंवा बहाल केलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. घटनादुरुस्ती विधेयकासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या संमतीची अत्यंत आवश्यकता असते? कोणत्या दुरुस्तीसाठी? तर घटनादुरुस्ती विधेयकासाठी विचारलेली आहे. व्यक्ती आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती. तर ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजेच राष्ट्रपती यांची सहमती जी आहे घटनादुरुस्ती विधेयकासाठी घेणे अत्यंत गरजेचे असते, त्याशिवाय होत नसते. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोबाल्ट हे कोणत्या रोगावर अत्यंत उपचारासाठी वापरले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. काय? कोबाल्ट हे कोणत्या रोगावर उपचारासाठी वापरले जाते? तर निमोनिया, दंतक्षय, मलेरिया, कर्करोग. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. कर्करोग, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतो. तर या रोगावर कोबाल्ट हे उपचारासाठी वापरले जाताना आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न.
या ठिकाणी कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होते ते आपल्याला सांगायचं आहे। अशी कोणती सिंचन पद्धत आहे ज्यामध्ये स्पेशली बाष्पीभवन सर्वात जास्त होते? फवारा, सारा, तुषार किंवा ठिबक? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। सारा सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन जे आहे आपल्याला इतरांपेक्षा सर्वात जास्त होताना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी काय आहे पाहूया। सर्वात मोठी लाळ स्त्रवणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे। लाळ स्त्रवणारी सर्वात मोठी ग्रंथी दिलेली आपल्यापैकी कोणती आहे? कर्णमूल, अधोहनी, यकृत किंवा अधोजीवी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। कर्णमूल ही जी ग्रंथी आहे सर्वात मोठी लाळ स्त्रवणारी असताना आपल्याला पाहाव्यास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की पाल आपली शेपूट कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकते ते आपल्याला विचारलेलं आहे। कोण? तर पाल हा जीव जो आहे आपली शेपूट कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकत असते? ऑप्शनमध्ये आहेत खाण्याच्या, प्रजननाच्या, धोक्याच्या किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। धोक्याच्या परिस्थितीमध्ये जे आहे पाल आपली शेपूट स्वतःच तोडून टाकत असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन पद्धतीस विरोध केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या शासन पद्धतीस विद्यार्थ्यांनो? सध्या असलेली लोकशाही शासन पद्धतीस विरोध करणारे व्यक्ती दिलेल्या पर्यायापैकी कोण आहेत? बॅरिस्टर जिना, सय्यद अहमद खान, अब्दुल लतीफ किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सय्यद अहमद खान यांनी जे आहे लोकशाही पद्धतीला विरोध केलेला आपल्याला पाहाव्यास मिळालेला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर काय आहे ते। तर या ठिकाणी प्रश्न असा आहे आपल्या समोर की कोणत्या व्यक्तीने पाश्चात्य शिक्षणाला प्रोत्साहन दिलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे। आता पाश्चात्य शिक्षणाला प्रोत्साहन देणारे व्यक्ती कोण आहेत विचारलेलं आहे। दिलेल्या पर्यायापैकी सेम पर्याय आहेत जे पूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये होते। बॅरिस्टर जिना, सय्यद अहमद खान? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सय्यद अहमद खान यांनी जे आहे जे की पूर्वी लोकशाहीला विरोध करताना दिसून आले, आता त्यांनी पाश्चात्य शिक्षणाला प्रोत्साहन दिलेलेही आपल्याला दिसून येत असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी काय आहे? खालीलपैकी कोणती व्यक्ती हे भारताचे व्हॉइसरॉय झालेले होते कधी ना कधी ते आपल्याला विचारलेलं आहे। पर्यायापैकी कोणकोणते आहेत? लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड कर्झन, लॉर्ड आयर्विन? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे। विद्यार्थ्यांवरीलपैकी सर्वच म्हणजे लॉर्ड आयर्विन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड चेम्सफोर्ड हे सर्व जे व्यक्ती आहेत कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या काळामध्ये भारताचे व्हॉइसरॉय राहिलेले दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की इंग्लंडचा प्रवास हा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेला होता? या ठिकाणी इंग्लंडचा प्रवास हा ग्रंथ विचारलेला आहे। ऑप्शनमध्ये आहेत पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर किंवा ॲनी बेझंट? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती 1 योग्य राहणार आहे। पंडिता रमाबाई यांनी जे आहे आपल्यासमोर इंग्लंडचा प्रवास हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी खालील कोणाचा जो आहे घटना समितीमध्ये समावेश नव्हता ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या व्यक्तीचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता ते आपल्याला सांगायचं आहे? बॅरिस्टर जिना, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। बॅरिस्टर जिना यांचा जो समावेश आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी घटना समितीमध्ये नव्हता। तसेच या ठिकाणी पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच वल्लभभाई पटेल या सर्वांचा समावेश घटना समितीमध्ये असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो किंवा दिसून आलेला आहे। घेऊया पुढचा प्रश्न। सासवडचे पठार हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे। पठाराचे नाव या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो सासवडचे पठार, रायगड, पुणे, जालना, अमरावती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार असताना आपल्याला पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो गाविलगडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? आता सासवडचे पाहिलेले आहे, गाविलगडचे पठार आता कोणत्या जिल्ह्यात येते विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये रायगड, पुणे सेम ऑप्शन्स आहेत जे की पूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये होते प्रश्नामध्ये। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे। आता या ठिकाणी गाविलगडचे जे पठार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये असताना आपल्याला दिसून येत असते आलेले आहेत। घेऊया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी कावीळ हा घातक रोग कशा मार्फत पसरणारा आहे ते विचारलेलं आहे. कावीळ हा अतिशय घातक रोग. दूषित पाणी, विषाणू, जीवाणू किंवा संसर्ग. तर ऑप्शन क्रमांक निसर्ग. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दूषित पाण्यामुळे जो आहे अतिशय प्रसिद्ध असलेला कावीळ हा रोग पसरताना आपल्याला सर्वांना पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पोलीस खाते हा जो विषय आहे खालीलपैकी कोणत्या सूचीत येत असतो? पोलीस खाते विषय विचारलेला आहे. समवर्त सूची, राज्य सूची, केंद्र सूची किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राज्य सूचीमध्ये अतिशय प्रसिद्ध किंवा महत्त्वाचा असलेला पोलीस खाते हा विषय असलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी लिंगमळा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो ते आपल्याला सांगायचं आहे विचारलेलं आहे. नदीवर स्थित असलेलं विचारलेलं नाही, कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. कृष्णा, तापी, गंगा, भीमा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये लिंगमळा हा धबधबा असताना आपल्याला स्थित असलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी लिंगमळा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे आता कोणत्या नदीवर स्थित आहे ते आता विचारलेलं आहे. आता या ठिकाणी सांगायचं आहे की कोणत्या नदीवर येतो जो लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा आहे तो. तर ऑप्शनमध्ये आहे तापी, गंगा, भीमा, वेण्णा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. वेण्णा या नदीवर जो आहे आपल्याला कोणता लिंगमळा धबधबा असताना आपल्याला पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. वैतरणा व भीमा या 2 नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते सांगायचं आहे. वैतरणा, भीमा या 2 नद्यांचा. ठाणे, वर्धा, पुणे, बीड. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. 3 म्हणजेच पुणे या ठिकाणी वैतरणा तसेच भीमा या 2 नद्यांचा उगम झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळालेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही असा जिल्हा महाराष्ट्रात कोणता आहे? एकूण 36 जिल्ह्यापैकी फक्त एकच जिल्हा असा आहे ज्यामध्ये तालुका अस्तित्वात नाही. पुणे, मुंबई शहर, ठाणे, बीड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका अस्तित्वात नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोणत्या व्यक्तीने या ठिकाणी कुळवाडी भूषण ही जी उपाधी आहे स्वतःला लावलेली होती? कोणती पदवी? कुळवाडी भूषण ही पदवी लावणारे स्वतःच कोणते समाजसुधारक आहेत? दिलेल्या पर्यायापैकी महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. महात्मा फुले यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही उपाधी लावलेली आपल्या सर्वांना दिसून येते. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपल्याला मी रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण अतिशय महत्त्वाची असलेली पोलीस भरतीसाठी एक बॅच तयार केलेली आहे.